नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये विविध पदांची पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुमची महानगरपालिका कमेंटमध्ये सांगा. त्याची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती इथं तुम्हाला ही जाहिरात जी आहे ती पाहायला भेटेल. सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, ही जाहिरात जी आहे मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत प्रसिद्ध झालेली आहे, NHM मार्फत. म्हणजेच मित्रांनो, तुमचं आरोग्य विभाग जे आहे महानगरपालिकेचे, तिथेही पदभरती केली जाते आहे. 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती मित्रांनो ही पदभरती असते. नंतर मित्रांनो या ठिकाणी 11 महिने 29 दिवसानंतर परत तुमचा परफॉर्मन्स पाहून नंतर कॉन्ट्रॅक्ट देखील तुमचं वाढवलं जातं. तर बघा कुठली कुठली पदं आहेत तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं मित्रांनो वॅकेन्सी मॅट्रिक्स देखील त्यांनी दिलेलं आहे. यानुसार जागा प्रत्येक कॅटेगरीला या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये पहा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPWची देखील जागा मित्रांनो आहेत. टोटल 68 जागा त्या पदासाठी आहेत. परिचारिका महिला म्हणजे स्टाफ नर्ससाठी 60 जागा आहेत मित्रांनो. परिचारिका पुरुष म्हणजेच पुरुष या ठिकाणी स्टाफ नर्ससाठी 7 जागा आहेत. आणि MBBS वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांच्यासाठी 67 जागा आहेत. तर या पदांची कॅटेगरी वाईज इथं मित्रांनो तुम्हाला जागा पाहायला भेटतील. ह्या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. वयोमर्यादा मित्रांनो या पदांसाठी काय असणार आहे, तर 18 वर्षापेक्षा वय कमी असू नये. त्याचबरोबर खुल्या प्रयोगासाठी वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत आहे आणि राखीव प्रयोगासाठी 5 वर्षापर्यंत वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे. अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अगोदर करायचा आहे. गुगल लिंक जी त्यांनी दिलेली आहे, ही लिंक जी आहे पहा, याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म अगोदर भरायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो गुगल फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट तुम्हाला काढायची आहे आणि ती प्रिंट जी असणार आहे मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेचं जे आरोग्य विभाग आहे मित्रांनो, हा जो त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे, या ॲड्रेसवरती मित्रांनो तुम्ही बाय हँड देऊ शकता किंवा कुरिअरनी देखील मित्रांनो म्हणजे पोस्टाने देखील अर्ज पाठवू शकता. तर म्हणजे तुम्ही घरी बसल्या ह्या ठिकाणी हा अर्ज करू शकता. आता शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे पहा, जसं की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी 68 जागा आहेत. याला तुमचं 12वी पास सायन्समधून पाहिजे, प्लस मित्रांनो तुमच्याकडं पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पाहिजे, किंवा तो नसेल तरी सेंटर इन्स्पेक्टरचा कोर्स जरी तुम्ही केलेला आहे तरी देखील या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचं पोस्टिंग आरोग्य वर्धनी केंद्र SWC जी आहे त्या ठिकाणी असेल किंवा ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये. स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 18,000 पर मंथ या पदासाठी आहे. त्यानंतर परिचारिका पुरुष 7 जागा आहेत. यासाठी GNM किंवा BSc नर्सिंग मागितलेला आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. परिचारिका महिला 60 जागा या पदासाठी आहेत. याला देखील GNM किंवा BSc नर्सिंग लागेल. त्याच्यानंतर MBBS साठी मित्रांनो याच्यामध्ये तुमचं MBBSचे उमेदवार न मिळालेच मित्रांनो BMS जरी असेल तरी त्यांना देखील मित्रांनो या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाणार आहे. परंतु MBBS असेल तर जास्त चांगलं आहे. MBBS साठी 60,000 पर मंथ इतका पेमेंट या पदासाठी असणार आहे मेडिकल ऑफिसरसाठी. त्याच्यानंतर मित्रांनो या पदासाठी तुमचं जे वेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला ग्रेड टाकायचं नाही, तर गुण आणि तुमची गुणांची टक्केवारी टाकायची. जर तुमच्या मार्कशीटवरती ग्रेड असेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजमधून तुमच्या संस्थेकडून गुणांमध्ये त्याचं रूपांतर करून ते प्रमाणित करून त्याचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे. जर तुम्हाला या पदासाठी काय अनुभव असेल तर तोही टाकायचा. अनुभव कंपल्सरी नाही, परंतु तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे तर अनुभवावरती देखील होणार आहे. त्याची देखील मार्क्स तुम्हाला भेटणार आहेत. याची परीक्षा होत नाही, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. अर्ज शुल्क तुम्हाला मित्रांनो याचा डिमांड ड्राफ्ट म्हणजे एक DD काढायचा आहे नॅशनल बँकेचा कुठल्याही, आणि तो अर्जासोबत जोडायचा आहे. ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही गुगल फॉर्म भराल त्यानंतर त्याची प्रिंट काढून त्याच्यावरती सही वगैरे करायची, त्यासोबत डॉक्युमेंट आणि हा DD अर्ज फी म्हणून तुम्हाला खुल्या प्रयोगासाठी 150 रुपये, राखीव प्रयोगासाठी 100 रुपये, हा DD इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ठाणे यांच्या नावाने काढून मित्रांनो अर्जासोबत जोडायचा आहे. अर्जासोबत DD नाही जोडला तर अर्ज तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही. आता निवड प्रक्रिया पहा, जसं मी सांगितलं गुणवत्तेनुसार आणि गुणांकन पद्धतीने तुमची MPW आणि स्टाफ नर्स पदासाठी निवड केली जाणार आहे. तर याच्यामध्ये तुमचं पदवीचे गुण, तुमचे शेवटच्या वर्षाचे जे गुण असतात ते गुण, अनुभव, हे सर्व गुण मिळून तुमची निवड केली जाईल. MBBS आणि BMS ही जी पद आहे ती थेट मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत. त्यांना गुणांकन पद्धती आहे, परंतु अशा पद्धतीने असणार आहे. तर बघा गुणांकन पद्धती देखील दिलेली आहे. जसं की शेवटच्या वर्षाच्या मार्क्सचे तुमचे 50 गुण तुमचे धरले जातील. जसं की समजा तुम्हाला मित्रांनो 60% मार्क्स पडलेले आहेत तर त्याचे 60 गुणिले 50 भागिले 100 करून त्याचे 30 गुण होतात. तर हे जास्तीत जास्त 50 गुण धरले जातील. त्यानंतर मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रता जी मागितली आहे त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर त्याचे 20 गुण तुम्हाला दिले जातील. त्याच्यानंतर तुमच्या पदाशी संबंधित निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला त्याचे एकूण 30 गुण दिले जातील कमीत कमी, म्हणजे एका वर्षासाठी 6 गुण एवढे धरले जातात. असे म्हणून 100 गुणांची तुमची या ठिकाणी मित्रांनो मेरिट लिस्ट जी आहे ती लावली जाईल. तर ही निवड प्रक्रिया या पदासाठी असणार आहे. तर पूर्ण माहिती या PDF फाईलमध्ये दिलेली आहे. ही जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
नोटिसमध्ये दिलेली आहे. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.